नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, आम्ही सगळे सकाळ सकाळ चाललो होतो बाहेर, म्हणजे कुठं समुद्राकडे बघायला सूर्योदय. थोडीशी थंडी लागत होती, त्याच्यामुळं ना टोप आणि ते घालून घेतले होते. पोरांनी स्वेटर घालून घेतले होते, आम्ही पण घातले होते. इथून तिथून चालली होती मस्ती बोलायची, हे हसत खेळत चाललो होतो. तर जाऊन पोचलो होतं. सूर्य नव्हतं बोला, पण थोडंसं उजडलं होतं. तर सगळ्यांचं चाललं होतं असं तसं गप्पा गोष्टी करतच चाललो होतं. इथून काय चाललं होतं आमचं, वाळू घेऊन जायची. वाळू न्यायची म्हटलं, आता पिशवी आणली नाही तर म्हटलं आता खिशाने भरा असं म्हणत होते, मी बोलत होते. म्हटलं मोठं बोलले, पण असं काही क्लिअर आवाजच आला नाही, त्याच्यामुळे ते म्हणजे असं बोलते. पोरं तर काय झोपेतूनच उठून घेतले होते बघा, कसे जांभळ्या जुंबळ्या देते. तर चला आता येऊन आम्ही पोहोचलो होतो. तर एकदम सकाळ सकाळ कुणीच नव्हतं बीचवर, तर आम्हीच गेलतो. तर चलत होते मागून सगळे. त्यांना सूर्य उगवतोय कसा बघायचं होतं, समुद्रापाशी कसं दिसतंय, त्याच्यामुळे एवढी धडपड होती. लहान आले आमचे लेकर आहेत ना, पिहू आता श्रीशाचे तर छोटेच आहेत, तरी पण ते झोपेतून उठले होते आज बघण्यासाठी. तर म्हणलं चला आता जाऊ. तर सगळ्यांचं ठरलं होतं, रात्रीच ठरवलं होतं जायचंय म्हणून. तर हे बघा येऊन पोचलो होतं. तर बघा कुणी सुद्धा दिसत नाहीये, फक्त ते तिथं राईडवाले असतात का, ते गाड्या घेऊन तेवढेच असते. तर थोड्या वेळाने सगळेच यायला चालू झाले आम्ही गेल्याच्या नंतर. पण आम्ही लय लवकर गेलो होतो. तर हा बघा तिथला नजारा कसा वाटला. आम्ही गेलो का त्याच्यानंतर ना लय गर्दी झाली बघा. आणि इकडं काय झालं, आम्ही एक राईड आणली होती यांनी, आणि आमचे आहेत ना काही जण पलीकडच्या साईडला थांबले होते, म्हणून मग राईडवाला होता का त्याच्यासोबतच आम्ही पण बसलो होतो. आणि त्याच्यासोबतच तिकडे गेलो होतो. तिकडे जाऊन लय मोठे फोटो वगैरे काढले. तर चालू होता फोटो, तर काही कमीच नाही, लय मोठे फोटो वगैरे काढते बघा. इथं स्विमिंग पूल पण होता, नंतर तिकडून आलोत लवकर. आणि स्विमिंग पूल होता, तर आम्ही तिथं पण म्हटलं सगळ्यांनीच हे करूया म्हणून. हे बघा मी होते, म्हणजे असं सगळ्यांनीच एकमेकांना पाडलं होतं, मला सुद्धा पाडलं होतं. सगळे हसत होते, म्हणजे सगळ्यांना माहीतच होतं. तर आंघोळ वगैरे करून घेतली, तिथून बाहेर निघलो, स्विमिंग पूलमध्ये आंघोळ वगैरे केली, सगळं बॅगा वगैरे आवरलं. चेकआउट करायचं होतं आम्हाला लवकर, 10:30लाच चेकआउट होतं, त्याच्यामुळे पटकन आम्ही तयार झालो होतो. इथं बघा बॅगा तयार आहेत. हे बघा आमचे जे पळत येतं हिशोब करीत होते तिकडं. तर हिशोब ते केला, झालं. आम्ही समोरच एक मंदिर होतं, ह्याचं देवाचं मंदिर होतं. तर म्हटलं चला आपण दर्शन वगैरे करून घेऊया. तिथं दर्शनासाठी गेलतो, तर तिथं तर काही कॅमेराही नव्हता, पण मी असंच ठेवला होता, चालू राहिला माझ्याकडून. तर शूट झालं सगळं, पण व्यवस्थित काही शूट नाही एवढं झालं. ते शूट केलं तिथं दर्शन वगैरे केले. मग बसलो गाडीत आणि गेलो होतो. तिथं आहे गणपतीचं मंदिर आहे, कोकणमधलं प्रसिद्ध मंदिर आहे ते. मग आम्ही काय केलं, सगळं तिथं गेलो होतो आणि तिथं दर्शन वगैरे घेतले. दर्शन घ्यायला गेलो तर तिथं सहल चालते. तर एवढी मोठी गर्दी होती ना, लय मोठी गर्दी होती. ह्या थंडीच्या दिवसातच मुलांची ट्रिप पण येतात ना, भरपूर ट्रिप आलेल्या होत्या इकडं. म्हणजे चालूच होत्या कंटिन्यू. इथं जिथं जा तिथं मुलांची गर्दी दिसत होती. तर ह्या मंदिरामध्ये आधीच असं बाहेर पोस्टर लावलेलं आहे बघा. तर शॉर्ट कपडे घालतात का त्यांना म्हणजे प्रवेश नाही आहे त्याच्यामध्ये, असं लिहिलेलं आहे. ते आम्हाला सांगत होते. तर आम्ही बायका सगळे म्हणत होतो की आम्ही शॉर्ट घातलेच नाही, आम्ही जीन्स घातली. जीन्सला अलाउड होतं बरं का, पण शॉर्ट कपडे आहेत का त्याला शॉर्टला अलाउड नव्हतं तिथं. ते सांगत होतं, आम्ही बोललो होतो. गेलो आतमध्ये, दर्शन वगैरे एकदम भारी झाले. गर्दी होती पण थोडीशी झाले दर्शन. मग बाहेर आलो, तर बाहेर आम्हाला खायचे होते उकडीचे मोदक. कोकणात आलो तर मोदक खाल्ले नाही असं तर होणारच नाही. तर इथं सगळे दर्शन करून मोदक खाण्यासाठी गेले. कोकणातले मोदक चांगले असतात, म्हणजे त्यांना ती हे असते, ते टेक्निक असते, ते सारखं बनवतात, त्याच्यामुळे प्रसिद्ध आहेत कोकणात मोदक. तर मोदक वगैरे खाल्ले. नंतर गेलो तर हरिहरेश्वरला दर्शन वगैरे घेतले. दर्शन ते घेऊन बाहेर आलो होतं. आणि तिथं म्हणजे आम्ही नाश्ताच केलेला नव्हता ना, फक्त मोदक आणि तेच खाल्ले होते. तर आम्हाला इथं नाश्ता करायचा होता, त्याच्यामुळे एका ठिकाणी थांबलो होतं, नाश्ता ते करायला घेतला.
तर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही अजून एकदा म्हणजे तिथं हरिहरेश्वरच्या बीचवर गेलो होतो. मुलांना तिथं खेळायला घेतलं होतं. तर इकडं बघा मुलांची गडबड किती म्हणजे खेळायसाठी सगळ्यात उत्साही होती तर पिहू. पिहू इतकी पुढं पळायची ना सगळ्यांचा रस्ता सोडून एकाच साईडला होते. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तरी जाईन ते आता त्याला सवय मातीची शिरला घर वर गेली कसं होती म्हणजे असं त्याच्यात